आज आपण तोंडल्याच्या भाजीची रेसिपी बनवणार आहे. त्याला लागणाऱ्या सामान. तर आता चला आपण कढई ठेवून घेतलेली गॅस चालू करू आणि सुरुवात करू. कढई गरम झाली की मग त्यात तेल टाकून परत घेऊया. कढई आधी गरम होईल. तर आता कढई गरम झालेली, आपण तेल सोडून घेऊया. त्यात थोडेसे लसूण टाकून घेऊया. जिरी, थोडीशी त्याबरोबर हळद पण टाकून घेऊया. तर आता हे आपण ह्यात आधी फ्राय करून घेऊ. तर ह्याला आता आपण थोडं मीठ टाकून घेऊया, म्हणजे एकदम भारी फ्राय होतं, छान भाजून घेऊ. आमच्या मुलींना पण आवडती, त्यांना पण आमच्या आवडती, खूप आवडती. एक तर टाइम नसतो, पण लवकर बनवून देईल. तर ह्याला आता आपण थोडंसं झाकून ठेवूया 5 मिनिटं. मग झाकलं की लगेच ती होतं. आणि आपलं चांगलं मऊ झालेलं आहे. त्याला आता आपण चटणी, एक चमचा चटणी. आमच्यात थोडं तिखट कमी लागतं, आमच्यात यांना तिखट चालत नाही. दाण्याचा जरा साध्या सोप्या पद्धतीत छानशी भाजी होती, एकदम मस्त. एकदम बनलेली आहे आता भाजी, एकदम छान झालेली. तर आता याला आपण जरा 5 मिनिटं कोथिंबीर टाकून झाकून ठेवूया. मंद गॅसवर झाकूया. मग एकदम छानशी होती. 5 मिनिटं झाकायची. झाली आपली भाजी. तुम्हाला दुसरी कोणती रेसिपी पाहिजे तर नक्की मला विचारत जा, मी नक्की टाकेन. तर आता ही झालेलं आहे, एकदम छान झालेले. आता हिला आपण काढून घेऊया. तर चला आता ह्याचा झालेला आहे, आपण ह्याला काढून घेऊया. काढून घेतलेले आहे, एकदम छान आता वास येतोय. आणि तुम्ही बी नक्की एकदा करून बघा. दुसरी कोणती रेसिपी पाहिजे तर मला नक्की सांगा, मी नक्की टाकेन.